नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाजरीचे थालीपीठ। यासाठी मी 2 वाट्या बाजरीचे पीठ घेतलेलं आहे। आता आपण ते पीठ चाळून घेऊया। बघा, व्यवस्थित मी चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकूया, 2 चमचे बेसन पीठ टाकूया आणि आता मसाले टाकूया। यासाठी 1 चमचा क्रश केलेली हिरवी मिरची आहे, 1 चमचा ठेचलेला लसूण, अर्धा चमचा हळद, ओवा, धनेपूड आणि जिरेपूड टाकून घेऊया। त्यानंतर कापलेलं कांद्याची पात टाकायची आहे 1 वाटी। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया, थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि 4 छोटे चमचे मी इथे दही घेतलेलं आहे ते टाकूया। आधी आपण हे मिक्स करून घेऊया, व्यवस्थित दही सगळ्यांना लावून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण थापून घेऊ। त्यासाठी ओला रुमाल घेतलेला आहे मी, पिठाचा गोळा करून तो पांढऱ्या तेलामध्ये बुडवून घेतलेला आहे। आता तो हाताला पाणी लावून थापून घेऊया। सगळे प्रेस करून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे थालीपीठ। पांढरे तेल वरून लावले तरी चालतात किंवा पिठात टाकले तरीही चालतील। व्यवस्थित आता असं पातळ थालीपीठ थापून घेऊया। त्यानंतर त्याला होल पाडूया आणि आता आपण हे गरम तव्यावर भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकूया तव्यावर आणि ते कापड आपण पालतं घालून थालीपीठ काढून घेऊया। आता आपण तेल सोडायचे याच्यावर, भरपूर असं तेल सोडायचे आणि झाकण ठेवूया। 5 मिनिटं वाफ येऊन द्यायची आहे। त्यानंतर झाकण काढायचं आहे। आता आपण हे पलटून घेऊ। हळूहळू कडा सोडत सोडत पलटून घ्यायचं आहे। आधी तेल भरपूर टाकलं तव्यावर की थालीपीठ लगेच निघतं। बघा, व्यवस्थित लालसर भाजलेलं आहे थालीपीठ। बाजरीचं असल्यामुळे खूप स्वादिष्ट लागतं हे थालीपीठ। मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी छान पर्याय म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं। आपलं थालीपीठ तयार आहे। खमंग असं रुचकर थालीपीठ नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।